नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा कल्याणी, सोलापूर. सद्गुण संपन्नतेसाठी श्री सूक्त या विषयावर आपण आता विचार करूया. सूक्तांचे पठण का करावे? तर तपश्चर्येच्या, साधनेच्या, उपासनेच्या बळावर आपण असाध्य तेही साध्य करून घेऊ शकतो. कितीही कठीण समस्या असतील तरीही त्यावर मात करू शकतो. व्रत, वैकल्य, सण, उत्सव यातून आपण हेच तर शिकायचं आहे. व्रत हा शब्द वृ या धातूपासून निर्माण झालेला आहे. वृ या धातूचा अर्थ वरणे, स्वीकारणे, अंगीकारणे. स्वीकारलेली गोष्ट पूर्ण होईपर्यंत अनेक नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे मनाला शिस्त लागते, संयम शिकता येतो. दृढ निश्चयामुळे मनाची शक्ती वाढते. वातावरण निर्मितीसाठी बाह्य पूजोपचारांची आवश्यकता असते म्हणून म्हणा, किंवा सगुणोपासनेतूनच निर्गुण निराकार परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो म्हणून म्हणा, या पूजा किंवा ही व्रत आपण करत असतो. नवरात्र व्रतानिमित्त आपण या गोष्टी समजून घेत आहोत. आपल्या मंगल चिंतनाला, श्रद्धेला व्यावहारिक प्रयत्नांची जोड देणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. देवाला फक्त परीक्षेत पास कर म्हणून नवस बोलून चालणार नाही. त्यासाठी अभ्यास तर करायलाच हवा. आपल्या पुराणकथांमध्ये देखील आपल्याला निष्ठा, श्रद्धा, दृढनिश्चय, आत्मविश्वास, सेवाभाव या सद्गुणांची जोपासना होईल. माणसाला देखील दिलेला शब्द मोडू नये, तर परमेश्वराला दिलेला शब्द तर मुळीच मोडू नये. सत्यव्रताचे आचरण करावे. वाईट मार्गाला लागलेल्या लोकांना चिकाटीने सन्मार्गावर आणावे. समाजासाठी आपला वेळ, श्रम, धन यांचा वेच करावा अशी शिकवण दिलेली आहे. सत्यवान सावित्रीची कथा असो, मंगळागौरीच्या कथेतली सुशीला असो, अथवा हरितालिका कथेतील पार्वती असो, सश्रद्ध प्रयत्नांनी आपापलं ध्येय गाठणाऱ्या या दृढनिश्चयी स्त्रियांचा आदर्श आपल्याला यामध्ये दिसून येतो. श्री सूक्तामध्ये देखील अशा अनेक सद्गुणांचा विचार केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, क्रोधाने माणसाची योग्यता निघून जाते, लक्ष्मीही निघून जाते. म्हणून ऋषी सांगतात, माझ्या जीवनात क्रोध येऊ नये. मी जेवढा दुसऱ्याबद्दल जळतो तेवढ्या प्रमाणात माझी लक्ष्मी निघून जाते. कित्येक माणसे अशी जळतच असतात. हे क्षुद्र मनाचे द्योतक आहे. जेथे क्षुद्र मन असते तेथे भगवती राहतच नाही. माझ्या जीवनात लोभ नसावा. लोभ म्हणजे दुसऱ्याचे मिळवण्याचा प्रयत्न. सर्व समाज असा बनला पाहिजे की त्याला दुसऱ्याचे काही नको. प्रत्येक व्यक्तीमध्ये मला माझेच पाहिजे अशा प्रकारची वृत्ती संगोपली गेली पाहिजे. पर्वतासारखी स्थितप्रज्ञता, सागरासारखी गंभीरता, आकाशासारखी विशालता माझ्यामध्ये असली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर मला विजय मिळवता आला पाहिजे. समाजातल्या प्रत्येक स्त्रीकडे आईच्या दृष्टिकोनातून मी पाहिले पाहिजे. या वैदिक सूक्तात आईचे अतिशय सुंदर चित्रण आहे. आईबद्दल अंतःकरणात जो भाव निर्माण होतो त्या भावाचे शाब्दिक चित्रण आहे. श्री सूक्ताचे शब्द भावाने भिजलेले आहेत. आईचे बालक होण्यासाठी जी योग्यता पाहिजे, जे गुण पाहिजेत, जे आदर्श पाहिजेत ते श्री सूक्तात वर्णिलेले आहेत. स्थिरता, शांती, मानसिक, आत्मिक, बौद्धिक, त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिकही असू शकते. त्यासाठी सूक्तांचे आणि स्तोत्रांचे सामूहिक पठण किंवा व्यक्तिगत पठण यांचा भरपूर उपयोग होऊ शकतो. श्री सूक्तामध्ये वैभव देण्याची शक्ती तर आहेच आहे. प्रार्थना ज्याची करण्यात येते त्याला मागितलेली वस्तू देणे भाग पडते. श्री किंवा लक्ष्मी किंवा भाग्यदेवता ही आदिम शक्ती आहे. ती समृद्धी देणारी, भाग्य देणारी, धनधान्याची विपुलता करणारी, उत्तम सहकारी मित्रांची समृद्धी देणारी, वैभव आणणारी, जीवन सुखद बनवणारी पूर्ण समृद्ध शक्ती आहे आणि तीच आदिम शक्ती आहे. समाजात आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं, वैयक्तिक पातळीवर जुन्या निष्ठा ढासळत चालल्या आहेत. नवीन श्रद्धास्थानं अजून सापडलेली नाहीत. सामाजिक दृष्टीने हा प्रश्न फारच गंभीर आहे. मतभेद, उच्च नीचता, गरिबी श्रीमंती, जातीयवाद हे सर्व काही विसरून एका पातळीवर शेजारी शेजारी उभे राहून निदान प्रार्थना करण्यासाठी तरी आपला समाज एकत्रित व्हावा
एकजूट व्हावा, त्यांच्यामध्ये एकता निर्माण व्हावी, अशी सद्बुद्धी श्री जगदंबेने आपल्याला द्यावी अशी प्रार्थना करते.